शिव सकाळ मित्रांनो, मी तुषार सावंत, तुमचा होस्ट, तुमचा दोस्त। आज आपण चाललो आहे लोहगड ट्रेकला। सो आताचे वाजले आहेत 6:30 एक्झॅक्टली 6:20 झाले। सो इथून आपण आता लोहगडसाठी सुरुवात करणार आहेत। आता मी आहे वरळीला, माझ्या राहत्या ठिकाणी, सो नवीन घरात। इथून आता आपण शिफ्ट होणार आहोत डायरेक्ट लोहगड। सो बेसिकली लोहगडसाठी आता इकडे 2.5 ते 3 तास लागणार आहेत आपल्याला ट्रॅव्हलिंगला। त्याआधी आपल्याला एक मित्र भेटणार आहे, अभिषेक शेट्टी। त्याला आपल्याला दादरला पिकअप करायचं आहे आणि हो, आपली सवारी म्हणजे आपली बाईक। सो त्याच्यासाठी उठत नाही दाना तर चालेल का शहाणा। ऑब्वियसली पेट्रोल भरायचं आहे। सो बेसिकली पेट्रोल भरायचं आहे। तिथून मग आपण कूच करू आपल्या लोहगडसाठी। लोहगडला इथून आपल्याला जायचं आहे ते बेसिकली लोणावळा मार्गे। तो त्यासाठी खूप तो एरिया भयंकर टर्निंगचा आहे बाईकसाठी। 4 व्हीलरसाठी डायरेक्ट 4 मार्गी रस्ता आहे, त्यामुळे त्याच्याने काही वाटत नाही। पण सिंगल रोडने जायचं आहे आपल्याला। जाऊया, मजा करूया आणि ऑब्व्हियसली तुम्ही एन्जॉय करणार। आणि हो, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला, ठीक आहे। चलो देन स्टार्ट। लव यू। सॉरी, कारण आज आपण आलो, पण सकाळीच आपल्याला न्यूज इथे आल्यानंतर आम्हाला कळली की लोहगडचा जो दरवाजा आहे तो बंद करण्यात आला आहे कोविड-19साठी। आम्ही ग्रामपंचायतीला विचारलं, पण ग्रामस्थांना विचारलं की कधी चालू होणार आहे किंवा काय होणार आहे, तर त्या लोकांनी अजूनपर्यंत काय त्याची सूचना आम्हाला दिली नाही किंवा सांगितली नाही। जेणेकरून आज आपल्याला निराशा हाती पडली। काही नाही, इथे आपण दरवाजापर्यंत पोचलो। दरवाजापर्यंत फोटोग्राफिंग केली, चांगला व्ह्यूज केला। इकडे एक डॅम आहे, त्या डॅमचा आम्ही व्हिडिओ काढला आहे। ओके, सो बेसिकली इकडे बऱ्यापैकी थंडावा होता, मजा आली। पण जर गडावर जायला भेटलं असतं तर आणखीन मजा आली असती। बट आता निराशा हातात पडली आहे। पण आपल्याला अजून एक गोष्ट कळली आहे की विसापूर चालू आहे। सो तो एक ग्रेट न्यूज आहे आपल्यासाठी की जर लोहगड नाही झाला तर विसापूर इथून फक्त 1 किलोमीटरवरती आहे। आणि तो 1 किलोमीटर आपल्याला फक्त बाईकनी, या तुम्ही जर ट्रेकर चांगले असाल, ज्यांना खूप चालायची हौस आहे किंवा ट्रेकिंग करायची हौस आहे, जो वन डेमध्ये 1-1, 2-2 ट्रेक करू शकतो, तो त्यांच्यासाठी ही बेटर प्लेस आहे की लोहगड आणि विसापूर। मॉर्निंगला सकाळी आम्ही 6-6:30ला निघालेलो। सो बेसिकली इथे पोचलो आपण ऑलमोस्ट काहीतरी 10:30 वाजता। आम्ही हॉल्ट घेतला अर्धा-पाऊण तास। त्याच्यानंतर थंडी खूप होती। सो बेसिकली तुम्ही तो विचार करूनच निघा घरातून,
की थंडीच्या दिवसात आलो आहे, सो आपण काय काय कॅरी करावं. पाण्याची बॉटल कॅरी करायची ऑब्वियसली, ते तर सगळेच सांगतात. बेसिक गोष्ट अशी आहे की तुम्ही जर प्रिपरेशन करून आला असेल तर त्याच्या आधी, यायच्या आधी तुम्ही सगळं विचारपूस करून घ्या लोहगडची. त्यामुळे ते राहिलंच, पण काही नाही. आता आपण जाऊया विसापूरला. सो आपण आता विसापूरसाठी कूच करतोय. चला, जय शिवराय, जय भवानी. माझ्या मागे जे तुम्ही बघतायत ते ॲक्च्युली त्यावेळीचं दारूगोळाचं खाना होता. इथे दारू म्हणजे जे स्फोटकं जी वापरायचे, ती सगळी स्फोटकं ह्यात साठवून ठेवायचे. हा त्यासाठी बांधलेला हा एक काय होतं दारूगोळा खाना असं त्याला एक संबोधित केलं जातं. सो बेसिकली आपण आता गडावर पोहोचलेलो आहोत. हे माझ्या पाठीचे दिसतंय ना, हे गडाचं गडकोट म्हणजे आपलं भिंत. आणि ह्या गडकोटावरनं पाहणी केली जायची त्या काळात. सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे तो माझ्या पाठी जो एक गड दिसतोय, क्लिअरली दिसत असेल तर तुम्हाला दिसेल, माझ्या पाठी जो एक गड दिसतोय तो ॲक्च्युअलमध्ये लोहगड आहे. आणि ह्या साईडला पावना डॅम आहे. बेसिकली त्या साईडला 10 किलोमीटरवरती तोरणाई फोर्ट आहे. कधी कधी आहे ना, मला स्वतःलाच लाज वाटते. मी स्वतः महाराजांचा मावळा म्हणून घेतो, पण आज जर मावळ्यांचा असूनसुद्धा हा गडकोट असा जर ढासळत राहिला तर खूप मनाला वाईट वाटतं. गव्हर्नमेंट काय पाऊल घेते हे मला माहीत नाही, पण हा आपल्या महाराजांचा वारसा आहे, तो जपला पाहिजे. 400 वर्ष, 350-400 वर्ष हा गडकोट उभा आहे आणि आज तो ढासळतोय. कुठेतरी आपलं प्रेम आहे ना गड किल्ल्यांवरचं कमी होत चाललंय आणि मला ते पडू नाही द्यायचं आहे. त्यासाठीच हा व्हिडिओ बनवते. जास्तीत जास्त तुम्ही शेअर करू शकता. आपला वारसा जपला पाहिजे, पण पुढील जे येणारे बच्चे कंपनी आहेत त्यांना गडकिल्ल्यांचं महत्त्व हे कळलं पाहिजे. अजून एक राग मनात हेच आहे की आहे ना, माझ्या राजांचा आहे ना पुस्तकात फक्त 4 ते 5 पानांचाच इतिहास दाखवलेला आहे. ते माझा राजा कोण होता यार? अख्खा मुघल सैन्याला त्यांनी दहशतमध्ये ठेवलं.
स्वराज्य घडवलं आणि आज गडकिल्ल्यांची ही अवस्था, वाईट वाटते. आणि फक्त 4 पानांचा इतिहास, ते पण फक्त महाराजांबद्दल आहे. काय तर 2च गोष्टी आम्हाला माहिती आहेत. एक आहे शाहिस्तेखानाची बोटं छाटलेली आणि अफजल खानाचा वध. 2च इतिहास. आजही आम्ही विचारतो किंवा आजही कोणता प्ले ग्रुपमध्ये तुम्ही बघितलं असाल की शाळेचं काहीही फंक्शन असलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं काहीतरी रोल करायचं आहे किंवा काहीतरी प्ले करायचं आहे, तर आपल्याला फक्त एवढंच कळतं की अफजल खानाचा वध दाखवा, नाही तर शाहिस्तेखानाची बोटं छाटलेली दाखवा, किंवा तानाजी मालुसरे. मला तानाजी मालुसरे बद्दल अजूनपर्यंत मी कधी कोणत्या शाळेच्या फंक्शनमध्ये कधीच पाहिलं नाही की तानाजी मालुसरेबद्दल काहीतरी दाखवलं. हिरोजी इंदुलकर, फर्जन, असे एक मावळ. फक्त आपला संभाजी महाराज यांचा इतिहास अजूनपर्यंत आपण दाखवू शकलो नाही. याची मनात त्यांना खूप लाज वाटते. आपला इतिहास फक्त शिवाजी महाराजांपर्यंत नव्हता. तो सुरुवात केलेला जिजाबाईंनी, शहाजीराजेंनी, जिजाबाईंनी तो इतिहास कधीच दाखवला नाही. डायरेक्ट आपण छत्रपती महाराजांवरती, छत्रपती महाराजांचं फक्त आणि फक्त 4 पानांचं, 4 पानी फक्त यार. इतिहास 4 पानात कधी होत नाही आणि घडतही नाही. 350 वर्ष हे गड किल्ले उभे ठेवले आहेत शिवाजी महाराजांनी. त्यामुळे त्यांचा इतिहास हा जगाच्या पाठीवर आहे. इन्फॉर्मेशन अशी सांगायची झाली ना, तर व्हिएतनाम करणं एक देश आहे, तुम्हाला माहितीच असेल. व्हिएतनाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आणि का पुतळा आहे त्याचं रिझन तुम्हाला मी एवढंच सांगेन की बेसिकली जेव्हा USA, अमेरिका, जे आजची अमेरिकेने व्हिएतनामवरती जेव्हा हल्ले केले, तेव्हा त्यांच्याकडे पर्याय नव्हता. तर त्यांनी काय केलं, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा इतिहास त्यांनी वाचला. त्यांनी त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेतली. गुरिला वॉरफेअर टेक्निक्स, ह्या सगळ्या वॉरफेअर टेक्निक्सनी आहे ना, तो व्हिएतनाम एक बलाढ्य देश अमेरिका, त्याच्यासमोर त्यांना हरवलं आणि त्याच्यासमोर तो जिंकला. एवढूसा छोटा देश की त्या एवढ्या छोट्या देशाने अमेरिकेसारख्या जो आज सगळ्यात मोठा देश आहे, सगळ्यात पॉवरफुल देश ज्याला म्हणलं जातं, त्याला हलवून ठेवलं, हादरवून ठेवलं. कोणामुळे? छत्रपती शिवाजी महाराजांना. इतिहास सांगता कमी आहे हो, आपल्याला माहीतच नाही आपल्या गडकिल्ल्यांचे अवस्थे असे आहेत. ह्यामध्ये अजून काय म्हणू. ठीक आहे, काही नाही. जर आपण आता विसापूरच्या फोर्टला तर आलोच आहोत. हा तुम्हाला मी विसापूरचा थोडा नजराना दाखवतो. हा आहे विसापूरचा नजराना. तो जो समोर तुम्हाला दिसत असेल ना, तो पण एक कडा आहे. त्यावरून पण नजर ठेवली जायची. आणि समोर जो दिसतो आहे ना तुम्हाला, तो आहे लोहगड. लोहगड आता तुम्ही विचारत पडला असाल, लोहगड म्हणजे गडाला नाव लोहगड असं का पडलं. सो बेसिकली असं मान्यता आहे की गडाचे जे दरवाजे आहेत त्याच्यामध्ये 4 दरवाजे आहेत. हनुमान दरवाजा, गणेश दरवाजा आणि अजून आहेत ते दरवाजे. ते मी तुम्हाला इन्फॉर्मेशनमध्ये खाली मला जेव्हा कळेल तेव्हा मी देतो. सो त्या गडाचं वैशिष्ट्य म्हणजे असं होतं ना, जो एक दरवाजा होता, एक दरवाजा जो होता ना,
तो कमीत कमीत 2 ते 2.5 टनचा दरवाजा आहे, पूर्ण लोह्याचा. आणि त्याच्यावरती एक एक खिळे आहे ना, कमीत कमीत 10-20 किलोच्या वरचे खिळे आहेत. त्यामुळे तो पूर्णच्या पूर्ण लोखंडाचा दरवाजा. तो आजपर्यंत कधी ढासळला नाही. बांधकामच तसं होतं महाराजांचं. इंजिनिअरिंग भारीच होतं. काय बोलू, आपण साधं एक घर बांधायला आपलं नाके नऊ येतात. 350 वर्षापूर्वी माझ्या राजानं जेव्हा हे बांधलं, हे गडकोट बांधलं, आणि ते पण कुठे, सह्याद्रीच्या टॉपला, सह्याद्रीच्या पर्वतीला. इन्फॉर्मेशन हॅट्स ऑफ महाराजांसाठी. इतिहास आहे तेवढा कमी आहे आपल्यासाठी, अजून त्याला जाणून घ्यायचं आहे. इन्फॉर्मेशन मी प्रोव्हाइड करत राहीन तुम्हाला नवीनच्या नवीन. आता आपण थोडी नजाऱ्याची भेट घेऊया आणि निसर्गाच्या सानिध्यात जाऊन मस्तपैकी फोटोग्राफी करूया, व्हिडिओग्राफी करूया. आणि तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देत राहीन. असंच तुम्ही तुमचं प्रेम मला दाखवत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा. शुअर तुम्हाला ही ट्रेक आवडेल. इन्फॉर्मेशन जायचं आणि यायचं मी सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. टिल देन एन्जॉय. माझ्या मागे जे बघतायत तुम्ही, ह्याला गड्या मारुती म्हणतात. गडावरचा मारुती म्हणून ह्याला गड्या मारुती असं नाव ठेवण्यात आलं होतं. शिवाजी महाराजांनी सगळ्या गडांवरती गणपतीचं आणि हनुमानाचं देवस्थान बांधलंच आहे. हिंदुत्व काय असतं ना, हे शिवाजी महाराजांनी त्यावेळी कैक पटवून दिलं होतं. सो ह्याच्यासारखे असं अनेक गडावरती तुम्हाला हे दिसण्यात येईल. दर्शन घेतलं, आता पुढच्या वाटलं चालीस जाऊया. तर आपण इथे आता 4 भिंतींच्या आत आलो आहे. बेसिकली हे 4 भिंत जी होती ती कशासाठी यूज करायची असं माझ्या मित्रांनी प्रश्न केला. तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ही जी 4 भिंत होती ना, हे 2 प्रकारे यूज व्हायचे. एक म्हणजे घोड्याचं अस्तबल, म्हणजे घोडे ठेवले जायचे. पण हे घोड्यांचं वाटत नाही, कारण इकडे जे अवशेष आहेत, ज्या प्रकारे ह्याची मांडणी आहे, माझ्या पाठी बघू शकता तिथे वरती जी मांडणी आहे, वरती छप्पर असणार. त्यामुळे हे जे असेल ना, हे सभामंडप असेल. ठीक आहे, तर हे सभामंडप म्हणून यूज करायचे त्यासाठी, किंवा जेवण बनवण्यासाठी जागा किंवा स्टोरेज एक म्हणता येईल. सो हे त्या काळाचं स्टोरेज किंवा सभामंडप ते आहे. माझ्या मागे तुम्ही जे बघतायत ना, हा टाकी, त्यावेळीची टाकी म्हणजे पाण्याचा साठा. तब्बल मी मगासपासून बघतो आहे इथे खूप सारे पाण्याचे टाक्या आहेत. सो इथे पाणी सेविंगसाठी किंवा पाणी रिझर्वायर हे त्या काळात म्हणजे त्या इंजिनियरचं डोकं, म्हणजे महाराजांचं होतंच, पण जे ज्यांनी इंजिनियर त्यांनी ठेवलेले, त्यांनी जे बांधकाम केलेलं आहे की 12च्या 12 महिने ह्याला पाणी असतं. म्हणजे काय बांधकाम होतं ना, म्हणजे सेविंग वॉटर हे त्या काळात आपल्याला शिकवलेलं आहे. आणि आज आपले जे शेतकरी आहेत ते पाण्यामुळे त्रसले गेलेले आहेत आणि पाण्यामुळे आत्महत्या करत आहेत. वाईट वाटतं, पण काय करणार. चला, फायनली ज्या गोष्टीची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो, आम्ही लोहगडला त्यासाठी चाललेलो की आम्हाला तोफा दिसतील, आणि फायनली ती इथे विसापूरला मला दिसलेली आहे. हा खरा इतिहास आहे आपला. मित्रांनो, मला तुम्हाला एक इन्स्ट्रक्शन द्यायचं आहे किंवा एक वॉर्निंग अशी समजा. वॉर्निंग ह्या काळात की ना, जे महाराजांनी जपलेलं जे वैभव आहे ना आपलं,
म्हणजे गड किल्ले तर आहेच, पण त्यासोबत ह्या तोफा आहेत, ह्या कुठेतरी यांना गायब होत चाललेल्या आहेत. आणि प्लीज ह्याला यांना रिस्पेक्ट द्या. रिस्पेक्ट ह्यासाठी की यांना ह्या तोफांवरती तुम्ही कधी बसू नका, वाईट विचित्र कधी फोटो काढू नका, कारण ह्या तोफांनी आपल्याला स्वराज्य घडवायला एवढी मदत केलेली आहे ना, एवढी की त्याचं पान आपण कधीच फेडू नाही शकत. सो प्लीज तुम्हाला एवढंच एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही ह्या तोफांचा आहे ना फालतूपणाने कधी वापर करू नका किंवा त्याच्यावरती बसवू नका. निदान त्याला तुम्ही आहे ना फोटो काढा, पण बेसिकली त्याचा काही वाईट वापर झाला नाही पाहिजे किंवा त्याच्यावरती बसून त्याचं जे एक रिस्पेक्ट आहे, 400 वर्षाचं रिस्पेक्ट आहे, ते गेलं नाही पाहिजे. ठीक आहे. तर एक खरंच मनापासून ही विनंती आहे तुम्हाला. ठीक आहे, चलो देन पुढे जाऊया. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. कळालं? गडावर येऊन सुख म्हणजे नक्की काय असतं ना, ते हे असतं, निसर्गाच्या सानिध्यात. कधी कधी आठवण करतो की त्या काळातली जी माणसं होती गडावर एवढं वर खाली जायचे, जेणेकरून आपल्याला कळलं असेल की त्या काळी एंटरटेनमेंट म्हणजे काहीच नव्हतं. आणि आजच्या मुलांना जर फक्त टी व्ही मोबाईल एवढंच. पण हे टी व्ही मोबाईल ह्यापेक्षा ह्या गडकिल्ल्यांमध्ये जी गोष्ट आहेत ना, जो आपला इतिहास आहे, तो मला कुठेतरी वर आणायचा आहे. मला असेच मी गडकिल्ल्यांची सफर करत राहणार. हां ठीक आहे. टिल देन बाय, टेक केअर. आता मी निघतो आहे घरी, म्हणजे परत लोणावळ्यावरनं वरळीला. चलो बाय, टेक केअर. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. शुअर तुम्ही एन्जॉय केलं असेल. अजूनही आपण सफरनामा असा चालू ठेवूया आपल्या. मी तुमचा होस्ट, तुमचा दोस्त आता रजा घेतो. है मेरी ज़मीं अफसोस नहीं, जो तेरे लिए 100 दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे. मेरी ज़मीं महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका ना पड़े कभी रंग तेरा, जिस्मों से निकल के खून कहे.